बौद्ध समाजानं वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला, बौद्ध समाजानं आपली वैचारिक पातळी उंचावली आणि बौद्ध समाजानं आपल्या मुलांना अगदी या नाशिक जिल्ह्यातून जाधव जे त्याचे भाऊ IAS होते, जे अर्थ खात्याचे रिझर्व्ह बँकेचे होते नरेंद्र जाधव, जे नाशिक जिल्ह्यात येतात, त्यांचे वडील BPT मध्ये कामाला होते. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. मी आणि माझा बाप त्यांचं पुस्तक वाचा, त्या पुस्तकात मांडलंय. अशा परिस्थितीतूनही ते भाऊ शिकले. एक भाऊ कलेक्टर झाला, एक भाऊ अर्थतज्ञ झाला. तर अशा हा एक नरेंद्र जाधवचं एक उत्तम उदाहरण आहे. तर घराघरामध्ये या समाजानं भाकरीला पैसे कमी दिले, बाकीच्या गोष्टींसाठी पैसा कमी खर्च करून त्यांनी शिक्षणासाठी जास्त खर्च केला. त्यांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि त्यातून मग ती एक पिढी घडत गेली. आणि म्हणून आदिवासी समाजाला मला हे सांगायचं आहे की तुम्ही काही पालक आहेत, काही विद्यार्थी आहेत, काही चांगले विद्यार्थी बसलेले आहेत, सगळ्यात कारण तुमच्या आयुष्याची सुरुवात जी होते ती विचारातून होते. कारण तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता त्याप्रमाणे तुम्ही कृती करता, ज्याप्रमाणे तुम्ही कृती करता त्याप्रमाणे तुमची सवय निर्माण होते आणि ज्याप्रमाणे तुमची सवय निर्माण होते त्याप्रमाणे तुमचं एक माणूस म्हणून व्यक्तिमत्व घडत असतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वैचारिक मशागतीवर भर द्या. इथे काही तुम्हाला ते संघाचे वाचवण्याचं बोलणं नव्हे, तर चांगले विचार जर तुम्ही काय देता येत असतील विद्यार्थ्यांना, चांगले विचार, समतेचे विचार, पुढे जाण्याचे विचार. आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही मुंबईमध्ये फार मोठे AI वर वेबिनार घेतोय. त्याच्यामध्ये जवळपास 1000 विद्यार्थी असणार आहेत, ग्रॅज्युएट झाले असतील. तर अशा प्रकारचे सर साहेब विचार या विद्यार्थ्यांना आदर्श लोक देता येत असतील तर आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही प्रयत्न करावं. कारण माणसाच्या शरीराला ज्याप्रमाणे अन्नाची गरज आहे, भाकरीची गरज आहे, त्याप्रमाणे माणसाच्या बुद्धीला ही विचारांची गरज आहे. आणि ही जर तुम्ही गरज भागवली, विचार देणं हे सगळ्यात मोठं काम आहे. कारण भिकाऱ्याला भीक देण्यापेक्षा एखाद्या अपंगाला त्याच्या पायावर उभं करणं हे मोठं काम आहे. त्याप्रमाणे एखाद्या माणसाला विचार देऊन त्याला वैचारिक पातळी घडवणे सगळ्यात मोठं काम आहे. आणि हे काम आपण करणार नाही अशी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. मी आपला जास्त वेळ घेत नाहीये आणि पुन्हा एकदा आपल्याला या आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही आपल्याला आचार्य भूषजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून छोटीशी शालेय उपयोगी वस्तूची मदत करत आहोत. त्याबद्दल आम्हाला काही खूप जास्त गर्व आहे. कारण आम्ही समजतो की तुम्ही सगळे तुम्हीही आमची जबाबदारी आहे आणि जबाबदारी आम्हाला ज्या पद्धतीनं पार पाडता येईल त्या पद्धतीने आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारे काहीही कधी आमची गरज लागली, मदत लागली, मार्ग लागलं तर आमचा हा भाऊ इथे तुमच्या संपर्क आहे. आपण याला कधीही संपर्क करू शकता. हा आमच्या संपर्क